आज आहे आपला सोसायटीमध्येच एक छोटा प्रोग्राम आहे. बर्थडे डेकोरेशन आहे. तिकडे आता मी चालली. हे घेतलंय सामान यशवंतीवर. बॅक साईडलाच आहे, जास्त दूर नाहीये आणि सामानही छोटसच आहे. सो यशवंतीवर मी आता जाते. लिफ्ट मधून चालली आहे. हे असं आता बलून्स काढले आणि बलून फुलवायला सुरुवात केली. छान बलून वगैरे फुलवून झाले. जास्त मोठं नव्हतंच डेकोरेशन, छोटसच होतं. बलून्स वगैरे आता असे छान फुलवून झालेत आपले. हे बघा, आता ते सेट करून घेते. एक आर्च बनवायचा होता, एल शेप मध्ये त्यांना लावून द्यायचा होता. सो आता हे बनवून घेतला. लावताना मला व्हिडिओ नाही काढता आला, पण जेवढा जमेल तेवढा मी काढलाय, म्हणजे लावल्यानंतर. आता मी हे चेरी बलून रेडी करून घेते, जे की मला वरती ते डेकोरेशनला लावायचे. असे छान छोटे छोटे चेरी बलून बनवून घेतलेत. डेकोरेशन छानच करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो. आता इथे एक गंमत झाली. मी जो फॉईल बलून आणला होता तो फुटला. सो आजच्या प्रोग्राम मध्ये झालं असं. प्रत्येकच प्रोग्राम मध्ये माझ्यासोबत काही ना काही घडतच असतं. त्यात मी शिकते पण, शेवटी माणूस आहे, चुकते पण. ह्या आधीही मला ही अद्दल घडली होती. तरीही मी सिल्वर मध्ये, त्यांना नाव हवं होतं बाळाचं, बेबीचं, त्यांचं जे काय होतं ते मी सिल्वर मध्ये घेऊन गेली. आणि मला माहितीये की हे बऱ्याच वेळा फुटतात, फाटतात. थोडी हवा जास्त झाली की असं फाटलंय. आणि पूर्ण अंबरनाथ मध्ये, म्हणजे मी ईस्ट साइडला आहे, ईस्ट साइडला स्टेशनला जाऊन आली. तिथे पण कुठेच नाहीये डेकोरेशन सोडून. म्हणजे डेकोरेशन झालं होतं कम्प्लीट, फक्त हे एच चिटकवायचं बाकी आहे. तर कुठेच भेटलेलं नाही. गोल्डन मध्ये आहे, गोल्डन मध्ये माझ्या शॉप मध्ये पण आहे, पण सिल्वर खूप रेअर आहे, भेटत नाही. उल्हासनगरला मेन मार्केटमध्ये जाऊनच ते आणावं लागतं. तरी मी 2-2 पीस घ्यायचे ना, नाही, मी एकच पीस घेतलं आणि असं ते फाटलं. आणि आता माझी फजिती झाली आहे चांगलीच. कस्टमर चांगले, काही बोलले नाहीयेत. आता येत आहे, मागून मागवलंय, येत आहे, कम्प्लीट तर करून देणार. पण असं म्हणजे प्रत्येक प्रोग्राम मध्ये काही ना काही चूक होते. त्यातून शिकायला हवं खरं तर, पण अनफॉर्च्युनेटली नाही शिकत. पण आता ह्याच्या पुढे मी लक्षात ठेवेल की ऍटलिस्ट 2-2 पीस तरी असे ठेवत जाईल. पॉईंटचे सिल्वर असतील तर, गोल्डन मिळतात बऱ्याच ठिकाणी, सिल्वर असतील तर मला 2 पीस तरी. हे ते आहे ज्यात एच मिसिंग आहे आणि हे कम्प्लीट झालं.